नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील तिसरा दिवस. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य असेल, दान असेल किंवा जप याचे फळ हे आपल्याला आयुष्यभर टिकते असे मानले जाते. मित्रांनो, असे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा मिळते. त्यामुळे या दिवशी केलेले छोटेसे काम देखील मोठे पुण्य देऊन जाते. आता प्रश्न येतो की अक्षय तृतीयेला नेमकं काय करावं? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरात देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा करावी. शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान. मित्रांनो, या दिवशी केलेले दान खूप महत्त्वाचे मानले जाते. मग त्याच्यामध्ये अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा पाण्याचे दान, हे सर्व दान केल्यामुळे आपल्याला पुण्य मिळते. गरिबांना दान देणे हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे सुवर्ण खरेदी म्हणजे सोने खरेदी करणे. अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात, कारण असे मानले जाते की या दिवशी घेतलेले सोने घरात समृद्धी आणि लक्ष्मी आणते. पण जर तुम्हाला सोने घेणे शक्य नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त 1 रुपयाची वस्तूही घेतली तरी ती शुभ मानली जाते. चौथी गोष्ट म्हणजे नवीन कामाची सुरुवात. अक्षय तृतीया हा कोणत्याही शुभ कार्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. नवीन व्यवसाय असेल, घर खरेदी करणे असेल किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. पाचवी गोष्ट म्हणजे जप करणे आणि ध्यान करणे. या दिवशी मन शांत ठेवून भगवानाचे स्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. मित्रांनो, काही गोष्टी टाळणं देखील खूप गरजेचं असतं. या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण असेल किंवा वाईट विचार करणं टाळा. कोणालाही दुखवू नका, कोणाचं मन दुखवू नका, कोणाला त्रास देऊ नका किंवा आणि शक्य तितके सकारात्मक राहा. आणखी एक गोष्ट म्हणजे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या दिवशी पाणी आणि अन्न वाया घालवू नका, कारण या दिवशी प्रत्येक गोष्टीचे महत्त्व खूप जास्त असते. त्यामुळे अन्न आणि पाणी हे कुठेही कशाही प्रकारे वाया घालवू नका. मित्रांनो, जर तुम्ही या सर्व गोष्टी मनापासून केल्या तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख येईल, समृद्धी येईल आणि आनंदही नक्की येईल. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या सर्वांवर सदैव राहावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, या अक्षय तृतीयेला हे उपाय नक्की करा आणि तुमचं आयुष्य समृद्ध बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.